त्या देवाला म्हणजे आपल्या बाबासाहेबांनी भेटायला आलो होतो. काय चित्रे, सहस्त्र मुद्दे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आला आहे. अहो हे काय करताय? हेच तर मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा यामुळेच ते इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. या बसा. अहो आम्ही किती वेळा तर सांगतोय, ऐकतच नाहीये. या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी तुमच्या पेराला कसं शिवणार? तुम्ही वर्ण टाका, मी वजडीनं पितं. अहो आम्ही जन्माने कोणत्या जातीचे हे महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत. घ्या घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस हे अनंत गंगाधरराव, हे सुरेंद्र टिपणीस, हे महानगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख वाचला मी. त्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. त्यामुळेच मी असा विचार केला आहे की सामाजिक समतेसाठी आणि या अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण चवदार तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. चला. आणि हो, तुम्ही पण येणार ना? माझे बाबासाहेब जिथं म्हणणार तिथं मी बिनदिक्कत येणार. एक खुर्ची तिकडे ठेव. आंबेडकर, तुम्ही हे योग्य नाही करत आहात. योग्य अयोग्य हे सांगण्याचा अधिकार देखील कोणी एखादा नसतो. तुम्ही आमचं पाणी पाठवताय. आमचं पाणी? चला, मी मान्य करतो हे तुमचं पाणी. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? या आता तुला धडा शिकवतो. हे निघे, चल. महागात पडेल, पडेल. पडेल, महागात पडेल. अरे थांबा ना. लक्षात ठेवा, हे तुम्हाला महागात पडेल. अरे थांबा. शांत व्हा. आपण इथं भांडायला आलो आहोत का? बापरे बाबासाहेब, भांड्यासाठी सुद्धा भांडावं लागते. हा भ्रम ठेवू नका. आपण आपल्या हक्कासाठीच, म्हणजे आपल्या पाण्यासाठी भांडत आहोत. धर्तीवरती 14 तळ्याचा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नाही, तर आपण ही माणसं आहोत हे सांगण्यासाठी आहे. तू तुझं स्टाईल कर.